स्टुडंट, नाव लेट्स सी अवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता आपण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितलेली आहे, राईट? सो आता हे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय ते बघू आपण. तर स्टुडंट, ऍक्सेलरेशन बद्दल तुम्हाला माहित असेल ऍक्सेलरेशन काय असते, जसं आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो, पण आपण तरी एकदा एक शॉर्ट रिव्ह्यू घेऊन घेऊ. ठीक आहे, ऍक्सेलरेशन काय असतं. तर बघा स्टुडंट, ऍक्सेलरेशन ऍक्सेलरेशन it is nothing but a change in velocity upon time. तर स्टुडंट, या सिंपल फॉर्म्युलाने आपण ऍक्सेलरेशन लक्षात ठेवू शकतो, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता बघा, हे नेमकं ऍक्सेलरेशन तरी अवघड जात असेल लक्षात ठेवायला, तर मी एक इझी कन्सेप्ट सांगतो लक्षात ठेवायचा. तुम्ही ऍक्सेलरेशन हा वर्ड कुठे ऐकलेला आहे का? पुस्तकाच्या व्यतिरिक्त अजून बाहेर कुठे ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेटर हा वर्ड ऐकलेला आहे का? राईट. गाडीचा ऍक्सेलरेटर ऐकलेला आहे. आता गाडीच्या ऍक्सेलरेटरचं काम काय असते बरं? गाडीच्या ऍक्सेलरेटरचं काम काय असते? स्पीड वाढवणे आणि कमी करणे, बरोबर आहे. कॉन्स्टंट ठेवायचं तर आपण कॉन्स्टंटही ठेवू शकतो, म्हणजे वाढवणे किंवा कमी करणे. स्पीड वाढवतो किंवा कमी करतो म्हणजे काय करतो आपण? व्हेलॉसिटी चेंज करतो, गाडीचा वेग बदलतो ना. फास्ट चालवायची तेव्हा वाढवतो, कमी थांबवायची तेव्हा थोडं कमी करतो. तर याला आपण काय म्हणतो? चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेटरचं काम काय? चेंज इन व्हेलॉसिटी, स्पीड बदलणे. सेम तेच आहे इथे. ऍक्सेलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमानुसार आपण जसं चेंज करतो त्याला चेंज इन व्हेलॉसिटी म्हणणार. तर बघा, व्हेलॉसिटी या दोन प्रकारच्या असतात. एक असते इनिशियल व्हेलॉसिटी, दुसरी असते फायनल व्हेलॉसिटी. सो आता इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी आपण ही व्ही ने डिनोट करतो आणि इनिशियल व्हेलॉसिटी ही यू ने डिनोट करतो. ठीक आहे. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, इट इज कॉल्ड एज अ ऍक्सेलरेशन. याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज कॉल्ड एज अ ऍक्सेलरेशन. आलं लक्षात? तर हा फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशनचा. पण आता आपल्याला काय बघायचंय? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, म्हणजे पृथ्वीचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते तिचं ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. तर हे डिफरन्स काहीच नाही आहे दोघांमध्ये, सेम आहे. फक्त इथे फरक इतकाच आहे की इथे आपण ऍक्सेलरेशन ए ने डिनोट करतो, तिथे आपण स्मॉल जी ने डिनोट करतो. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वल्स टू स्मॉल जी. स्मॉल जी ने आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोट करतो. मग आता ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय असते, त्याची व्हॅल्यू किती आहे, पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किती आहे, त्यानंतर ही व्हॅल्यू बदलते का, जागा बदलली तर चेंज होते का, असे वेगवेगळे अनेक प्रश्न पडतात आपल्याला. पण आपण काय करू, आता एक एक प्रश्नाला सॉल्व्ह करू. तर बघा, सुरुवातीला आपण काय करू, ऍक्सेलरेशन जे आपल्याला माहिती आहे, चेंज इन व्हेलॉसिटी आहे म्हटल्यानंतर ही काय वेक्टर क्वांटिटी आहे. याच्यामध्ये डायरेक्शन सुद्धा आहे आणि मॅग्नेट्यूड पण आहे, बरोबर आहे. तर आता ही ऍक्सेलरेशन झालं आपल्याला माहिती. आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन बघू. त्यासाठी बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की न्यूटनचा सेकंड लॉ, त्यामध्ये काय सांगितलं होतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावत नाही तोपर्यंत ती वस्तू हलत नाही, किंवा आपण जेवढी फोर्स लावतो ती वस्तू तेवढीच हलते, राईट. म्हणून आपण तिथे काय म्हणणार? एफ इज इक्वल टू, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, एम ए. एफ इज इक्वल टू एम ए. पण आता इथे आपण काय बघणार? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, म्हणून ए च्या जागेवर आपण आता ठेवणार जी. सो आता इथे फॉर्म्युला काय बनेल आपला? एफ इक्वल्स टू एम जी. हा असा फॉर्म्युला बनेल, एफ इक्वल्स टू एम जी. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा फोर्सचा, फोर्स इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. हे आपण आताच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकलो होतो. एफ इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. तर हा एक फॉर्म्युला आहे. आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे जर आपण दोन बघितले बघा, एफ ची किंमत ही पण आहे आणि एफ ची किंमत ही सुद्धा आहे. तर आपण या दोघांना जर कम्पेअर केलं तर काय बनते बघा. तर आता इथे लिहून घेऊ आपण, सरळ लिहू शकतो आपण, एम जी इक्वल्स टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, राईट. सो आता इथे बघा, एम एम कॅन्सल होतात, स्मॉल एम. सो उरलं काय फक्त इथे जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. तर आता या ठिकाणी आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहत होतो, बरोबर आहे. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे काय? पृथ्वीचं मास लागेल, बरोबर आहे, आणि जी ची व्हॅल्यू पृथ्वीवरची लागेल. सो आपल्याला जी ची व्हॅल्यू माहित आहे, जी इक्वल्स टू असते
किती असते 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, ही जी ची व्हॅल्यू आहे. एम ची व्हॅल्यू काय, अर्थचं मास 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम्स. त्यानंतर आर, अर्थचं जे डिस्टन्स आहे ते रेडियस, आपण त्याला काय म्हणतो 6.4 इंटू 10⁻, किती असते 6. ठीक आहे, तर हे झालं आपले पृथ्वीची रेडियस, बरोबर आहे. तर आता मास माहिती आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे. आता या फॉर्म्युल्यात पुट करू आपण आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू काढू. बघा, स्मॉल जी इक्वल्स टू 6.673 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻11 मल्टिप्लाय बाय मास, मासची व्हॅल्यू आहे 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर, कारण इथे आर चा स्क्वेअर आहे. आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर स्मॉल जी इक्वल्स टू, बघा जेव्हा अशा टाईपचे प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही काय होता, गोंधळून जाता की हे पॉवर्स जर आले तर सॉल्व्ह कसे करायचे. बिलकुल कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही. इथे पॉवर्स हे दोन्ही पण साईडला काढून ठेवायचे आणि फक्त नंबरची मल्टिप्लिकेशन करा. 6.673 मल्टिप्लाय बाय 6 करा आणि हे पॉवर्स जे आहेत -11 इंटू 10⁻24 बाजूला ठेवा. आणि इथे जर बघितलं आपण तर 6.4 मल्टिप्लाय बाय 6.4 करा, कारण यांचा स्क्वेअर आहे म्हणून दोनदा घेतला आपण, आणि मल्टिप्लाय बाय साइन दोन्ही 12 म्हणजे 10⁻12 करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन असं बाजूला काढून ठेवा. त्यानंतर बघा स्टुडंट्स, आता जर का आपण यांचं मल्टिप्लाय केलं 6 ने आला, साइन 18 8 हातचे आले 1, साइन 7 42 आणि 1 43 3 हातचे आले 4 6 6 36 आणि 4 40 0 हातचे आले 4 6 6 36 आणि 4 40. 3 संख्या सोडून पॉइंट आहे म्हणून 40.038 इंटू 10⁻. या दोघांची बघा प्लस मायनस मायनस करा. पॉवर्स जेव्हा असतात मल्टिप्लिकेशन मध्ये तेव्हा इथे दोघांची ऍडिशन करायची. -11 प्लस 24 म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल. सो 4 मधून 1 गेला इथे राहिला 3 आणि 2 मधून 1 गेला इथे राहिला 3, मोठ्या संख्येचं चिन्ह, दॅट इज 13. सो डिवायडेड बाय, आता याच्यामध्ये हे खालची जी संख्या आहे या दोघांचं मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. 6.4 इंटू 6.4 किती होते बघा, 40.96 इंटू 10⁻12. इथपर्यंत आलं लक्षात. बघा आपण काय केलं, फक्त मल्टिप्लिकेशन केलं. इथे मल्टिप्लाय केलं, ही व्हॅल्यू लिहिली, इथे मल्टिप्लाय केलं, ही व्हॅल्यू लिहिली, आणि ह्या ज्या पॉवर्स होत्या या दोघांची ऍडिशन केली. म्हणजे -11 प्लस 24 म्हणजे दोघांची मायनस प्लस मायनस होते आणि दोघांची सबट्रॅक्शन करून 13 आन्सर मिळालं. खाली 12 होता ॲज इट इज ठेवला. आलं लक्षात. आता या दोन नंबर्सची फक्त जर आपण डिव्हिजन केली, भागाकार केला, तर तुम्ही हा करून बघू शकता. स्मॉल जी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 9.77 अशी मिळते. कारण आता 13 आणि 12 जे आहेत तर हे दोघं जण डिव्हिजन मध्ये आहेत, भागाकारात आहेत, म्हणून दोघांची सबट्रॅक्शन होते. तेच गुणाकारात होते म्हणून आपण ऍडिशन केली. आता इथे डिव्हिजन मध्ये आहेत म्हणून सबट्रॅक्शन. 13तून 12 गेले, एकच उरतो आणि तो याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. सो 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. तर स्मॉल जी ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 9.77. तर अशा प्रकारे याला आपण राऊंड फिगर म्हणू शकतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची आहे आणि ही व्हॅल्यू आता फिक्स आहे. कारण आपण याला सॉल्व्ह करून बघितलं, पृथ्वीचा मास घेतला आपण, रेडियस घेतली, कॉन्स्टंट घेतला आणि सॉल्व्ह करून स्मॉल जी ची व्हॅल्यू काढली. तर तुम्हाला जर कळालं नसेल, थोडं हार्ड वाटत असेल तर रिपीट करून तुम्ही बघू शकता, नक्की तुमच्या लक्षात येईल.